महापौर जो होगा वो मराठी होना चाहिए या मराठी भी चलेगा, या फिर आप तो अमराठी हो, तो आपको क्या लगता है? महाराष्ट्र तो मराठी होना चाहिए। तो राज ठाकरे आपको टारगेट करते ऐसा लगता है क्या? नहीं सर, हम लोग को तो ऐसा कभी नहीं लगा, मतलब इधर नहीं लगा है हम लोग को, इधर सही चल रहा है सब कुछ। भाई हमारे यहाँ के जो नेता लोग, उनसे ये सवाल करना चाहिए कि भाई आप यहाँ रोजगार दो तो हम मुंबई ना जाएं। तुम्हाला काय वाटतं, मुंबईतला महापौर मराठी असला पाहिजे की अमराठी, म्हणजे काय? अरे सर, जो काम अच्छा करेगा वही होगा, जो काम अच्छा करता है वो तो हो ही जाता है ना। मराठी आहेस तू, पण खाऊन घे तू, खाऊन घे, चालेल। मराठी आहेस तू, मराठी आहेस प्रॉपर। तू आता वोटिंग करशील बरोबर? तुला काय वाटतं, मुंबईचा जो महापौर असेल, मेयर असेल, तो अमराठी व्हावा की मराठी व्हावा की अमराठी झाला तरी चालणार आहे तुला? तरी असा काही सहसा फरक पडणार नाही आहे मराठी किंवा अमराठी। जर खूप साऱ्या लोकांसाठी कोणीतरी उभं राहते काहीतरी करायसाठी, तर इट शुड नॉट बी बायस मराठी असावं, नॉन मराठी असावं, काम करणार असावं, दॅट्स इट। कॉलेजला आहेस की नोकरी करतेस? कॉलेजला। कोणत्या कॉलेजला आहेस? गव्हर्नमेंट कॉलेज। अच्छा, मग तू राहायला कुठे आहेस? तिथेच आहे। इथेच आहे, मग तू बेसिक कम्यूट करतेस म्हणजे। मग तुला असं वाटतं का मुंबईतली गर्दी वाढली आहे किंवा मुंबईतले बेसिक प्रॉब्लेम्स काय वाटतात सध्याचे तुला? मुंबईतली गर्दी वाढायसाठी कधी कमी नव्हतीच ना, मुंबई आधीपासूनच गर्दी आहे। आणि इतर प्रॉब्लेम्स काय, म्हणजे जे रोज तू फेस करतेस? नॉर्मल प्रॉब्लेम्स इज लाईक खूप वेगवेगळ्या कम्युनिटीतले लोक आहेत इथे। सो लँग्वेज प्रॉब्लेम्स, प्रत्येकाची आपापली वेगवेगळी लँग्वेज आहे, प्रत्येकाला कम्युनिकेट करायसाठी तुला असं वाटतं की प्रत्येकाने मराठी भाषा मुंबईत ही शिकावी, कारण की अर्थात मुंबई ही मराठी माणसाची आहे, मराठी भाषा इकडची आहे, तर प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे असं वाटतं तुला? प्रत्येकाला आपल्या नेटिव्ह लँग्वेजसाठी वेगवेगळी रिस्पेक्ट आहे। जर तुम्हाला मुंबईमध्ये काम करायचं, खूप लोकांसोबत कम्युनिकेट करायचं आहे, तर मग तुम्हाला ती शिकावी लागेल। जर नाही करायचं तर डझंट मॅटर, नो प्रॉब्लेम। खूप सेफ उत्तर दिलं आहे, कारण की हिचा मित्र इकडे, याला खूप छान मराठी येतं। अजून आपण काही लोकांना, काका इकडे बसले आहेत, काकांशी आपण बोलू। पण एक गोष्ट तुम्हाला मी इकडे सांगतो की आता मी जितक्या लोकांशी बोललो, जितक्या लोकांशी मी संवाद साधला, तर तरुण वर्ग जो आहे, तरुण जी मंडळी होती, यांचं असं म्हणणं की कोणीही झाला तरी चालेल, काम करण्याशी मतलब। आपल्याकडे अजून काही लोक आहेत, आपण यांना थांबवण्याचा प्रयत्न करू। फक्त 2 मिनटं मिळतील का तुमचे? ट्रेन मुंबईतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे वेळेत घरी पोहोचणं महत्त्वाचं, आणि त्यासाठी टायमिंगच्या ट्रेन्स असतात सगळ्यांच्या, त्यामुळे माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता की लोक पटापट चालत आहेत, कोणी थांबायला बघत नाही आहे। आपण अजून काही दुकानांवरती जाता आलं तर आपण जाऊ। न्यूज एटी 2 मिनटं आहे ना, 2 मिनटं आहे। मराठी आहात का? हां बोला ना। कुठे राहता? खारघरला, म्हणजे तसं तुमचा महानगरपालिकेशी संबंध तसा येत नाही मुंबई महानगरपालिका? आमचं नवी मुंबई नगरपालिका। पण तरी पण मला सांगा, आता तुम्ही तिथून इथे येता, तुम्हाला एक बेसिक प्रॉब्लेम्स काय वाटतात त्या 2 शहरांचे? बेसिक असं एक्झॅक्ट काय सांगू शकत नाही, तिथे माझ्याकडे ट्रॅव्हलिंग कंपनी ही भरपूर आहे, इथे पण तसं एकच लाईन पडते हरभऱ्याला, एवढंच आहे, अजून काय जास्त डिफरन्स नाही जाणवत आम्हाला। आणि तुम्ही कुठे राहता? मी कल्याण डोंबिवली। यांच्यावर महानगरपालिका वेगळी पडते, पण तुम्ही रोज इकडे येता, मुंबईतले प्रॉब्लेम्स काय वाटतात तुम्हाला? मुंबईपेक्षा कल्याण डोंबिवली जास्त प्रॉब्लेम्स आहेत। खड्डे विड्डे भरपूर सारे, पाणी टंचाई आहे, आणि बरंच काय म्हणजे। अच्छा, तरी मला एक, जरी हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले असले आणि हे नवी मुंबई महानगरपालिकेतले असले, तरी तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे मला, तो सध्याचा हॉट टॉपिक आहे। मुंबईचा महापौर मराठी व्हावा की अमराठी झाला तरी चालेल, कारण की ठाकरेंचे नेते असं म्हणतात की जर भाजपचा जर महापौर झाला तर तो अमराठी असेल, जर आणि भाजप असं म्हणते जर ठाकरेंचा महाविकास आघाडीचा जर झाला तर तो खान असेल। तर तुम्हाला जर मराठीच हवा की अमराठी झालं तरी चालेल? तुम्ही मराठी आहेत राईट? काम करणारा पाहिजे। काम करणारा पाहिजे, कोणी पण असू ते काम करणारा पाहिजे। धन्यवाद, आपण यांचंही मत ऐकलं, काम करणारा पाहिजे, महापौर कोणीही असेल चालेल। आपण अजून काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू, आपण ऑलरेडी खूप लोकांशी चर्चा केली, अजून काही लोक टॅप करू आपल्याला मिळाली तर। 2 मिनटं मिळतील का तुमची? मराठी आहात? कुठे राहता? मी नेरूळला, हे पण मुंबई बाहेरचे। ताई तुम्ही पण आल तरी बरं होईल, तुम्ही मुंबईत रोज येता? हो। काय प्रॉब्लेम्स काय वाटतात मुंबईतले? मुंबईत खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। मी राहायला नेरूळला आहे, पण मला आत्तापर्यंत नेरूळवरून CST यायला कधीच मला सीट भेटली नाही बसायला, आणि एवढी क्राऊड झालेला आहे तिथे की हे तुम्हाला रस्त्याने पण तुम्ही आजूबाजूला बघू शकता, रस्ता एवढा मोठा आहे पण साईडने तुम्ही पार्किंग लावलेली आहे, चालायला जागा नाही आहे। ॲक्च्युली फुटपाथ आहे त्यासाठी, पण फुटपाथवर सगळे स्टॉल दिसत आहेत,
आणि चालण्यासाठी जागा नाही तुम्ही आहे. आधी मुळात नेरूळचे आहात की मुंबईत होतात नंतर तिकडे गेलात? नाही ॲक्च्युली माझं गाव सांगली आहे, पण मी माझा जन्मापासून मी नेरूळमध्ये राहतो. हां. तुम्ही कुठे राहिला? घनसोली सेम. ओके, आपण घनसोलीत आहोत. मला एक सांगा, जरी आता महानगरपालिका जरी वेगळी असली तरी आपण एक सेंटिमेंट जी आहे सध्याची ती मराठी माणूस आणि त्याच्या भोवती फिरते, त्यामुळे आपण यांनाही तो प्रश्न विचारूया. अशी एक सध्या चर्चा आहे की किंवा हॉट टॉपिक आहे सध्या की मुंबईचा जो महापौर असेल, मेयर जो बसेल उद्या, तो मराठीच असावा की अमराठी असला तरी चालेल? नाही मराठीच असलं पाहिजे, कारण मराठी असल्यामुळे मराठी माणसाच्या भावना ज्या आहेत तोच खरं समजू शकतो. त्यामुळे माझं तर पर्सनली मत आहे की तो मराठीच असला पाहिजे, कारण त्याने मराठी माणसाने त्याने इथे त्याचं आयुष्य काढलं असेल. त्याने मराठी माणसाचे जे खरे प्रॉब्लेम्स आहेत ते बैठा चाळीपासून ते मोठ्या टॉवरपर्यंत जे आता रिडेव्हलपमेंट चालले तोच खरं समजू शकतो आणि मराठी माणसासाठी तो चांगले प्रयत्न करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? मराठीच असला पाहिजे, कारण की आता असं आहे की मराठी माणूस मुंबईमध्ये खूप कमी राहिला आहे. तो काय करतोय की आता रिडेव्हलपमेंट आहे तर त्यांना शिफ्ट केलं जातं, तर कुठेतरी बाहेर जाऊन ते लोक राहतात. तर मला असं वाटतं की जो महापौर होईल तो मराठीच असला पाहिजे. चालेल, धन्यवाद. खरं तर थँक्यू ताईंनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला इकडे की मराठी माणूस असो रिडेव्हलपमेंट झाल्यावरती तो बाहेर फेकला जातो, त्याच्यामुळे महापौर मराठी असला पाहिजे, जेणेकरून तो महापौर त्या मराठी माणसांचं इकडेच काहीतरी भलं करेल. आपण आता शेवटची प्रतिक्रिया घेऊया. काका आहे तिकडे बसलेले. काका कैसे हो? बढ़िया है सर. कहाँ से हो? एमपी से. कहाँ से? एमपी मध्य प्रदेश से. आप मुझे बताइए, मुंबई में भी इलेक्शंस लगेंगे कुछ दिनों में, कुछ महीनों में, तो जो महापौर होगा तो फिलहाल उस पर एक ऐसा चल रहा है कि महापौर जो होगा वो मराठी होना चाहिए, अमराठी भी चलेगा, या फिर आप तो अमराठी हो, तो आपको क्या लगता है? मैं मराठी नहीं हूँ, मैं एमपी से हूँ. तो आपको क्या लगता लेकिन है? महाराष्ट्र तो मराठी होना चाहिए. जी हाँ. देखो, आखिर वो इंसान होता है कोई भी बैठे, तो उसमें आपको क्यों लगता है कि मराठी होना चाहिए, भाई पहले जबकि आप तो अमराठी हो कुछ? पहली प्राथमिकता उनको इसके लिए होनी चाहिए, को यहाँ के रहने वाले हैं. बाकी तो फिर राजनीति हो, महापौर हो, कोई भी चीज़ हो, हर किसी वर्ग का चलेगा. तरी दादा असं म्हणतायत की हे स्वतः एमपीच आहेत, पण ते म्हणतात की नाही मराठीतला मुंबईचा महापौर मराठी झाला पाहिजे, तो इथलाच असला पाहिजे. आप कहाँ से हो? यूपी. अजून एक राईट कॅन्डिडेट आपल्यासोबत. तुम्हाला काय वाटतं, मुंबईतला महापौर मराठी असला पाहिजे की अमराठी, म्हणजे काय? अरे सर, जो काम अच्छा करेगा वही होगा. जो काम अच्छा करता है वो तो हो ही जाता है ना, वही है और क्या. आपको क्या लगता है मुंबई में क्या प्रॉब्लम्स है? क्या प्रॉब्लम, सब चल ही रहा है, सब ठीक ही चल रहा है, जो हो रहा है सब इधर भी सब सही चल रहा है अभी. अच्छा, आपको एक बोलता हूँ मैं, अभी कुछ सालों पहले राज ठाकरे ने जब अपनी पार्टी निकाली तो बहुत सारे आंदोलन उन्होंने किए, और ऐसा एक रहा कि वो आपको टारगेट करते, राज ठाकरे आपको टारगेट करते, ऐसा लगता है कि आपको? नहीं सर, हम लोग को तो ऐसा कभी नहीं लगा है, मतलब इधर नहीं लगा है हम लोग को, इधर सही चल रहा है सब सही. उनका ऐसा कहना है कि जो यूपी और बिहार के लोग हैं उन्होंने उनके नेताओं को जाके प्रश्न पूछने चाहिए कि यहाँ पर हमारे राज्य में डेवलपमेंट क्यों नहीं, हमारे राज्य में काम क्यों नहीं होता, कि हमें बाहर जाना पड़ता है. आपको भी ऐसा लगता है क्या? नहीं, हम लोग को कभी नहीं लगता. क्या 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 भाई हमारे यहाँ के जो नेता लोग, उनसे ये सवाल करना चाहिए कि भाई आप यहाँ रोजगार दो तो हम मुंबई ना जाएं, मद्रास ना जाएं, कहीं भी बाहर गाँव सिटी ना जाएं. तो आदमी को सिर्फ चुनावी मुद्दे में ही यूज किया जाता है. आप कहाँ से हो? मैं भी एमपी से हूँ. तुम्हाला काय वाटतं, मराठी महापौर झाला पाहिजे की अमराठी? नहीं, मराठी चाहिए हमको भाई, हम वहाँ से आए, यहाँ महाराष्ट्र में है, मराठी ही चाहिए हमको. क्या मतलब आपकी क्या आशा है कि मुंबई में अभी और क्या क्या बदलाव होने चाहिए? बदलाव तो बहुत कुछ होना चाहिए और हो भी रहा है. अगर समझो अमराठी हो गया तो अच्छी बात. भाई हम लोग तो एमपी से हैं, यहाँ कमाने आए हैं, कमा के चले जाएंगे. पण आप कह रहे हो की अगर हुआ तो मराठी हो. खरं तर आपण सगळ्यांची चर्चा केली. आपल्यासोबत आज मराठी माणसं आपल्याला भेटली, अमराठी माणसंसुद्धा आपल्याला भेटली, तरुण आपल्याला भेटले. तरुणांचं म्हणणं असं आहे की महापौर हा कोणीही चालेल, फक्त काम करणारा पाहिजे. काही काका आपल्याला भेटले, ते म्हणाले की नाही महापौर मराठीच पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जितके अमराठी आपल्याला भेटले त्यातली एक दोन लोक सोडली तर जितके अमराठी होते त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ही मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, त्यामुळे इकडे होणारा महापौर हा मराठीच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.